नमस्कार मित्रांनो, आपल्याला नेहमीच वाटतं मन शांत कसं ठेवायचं, वाईट विचारांपासून दूर कसं राहायचं, आपली एनर्जी पॉझिटिव्ह कशी ठेवायची. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी 10 उत्तम पुस्तकं जी तुम्हाला मन, विचार आणि आत्मा यांच्या ऊर्जेशी जोडतील आणि तुमच्या जीवनात एक वेगळाच प्रकाश आणतील. मी गीता कुलकर्णी, सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आता आपण पहिल्या पुस्तकाकडे वळूया. पहिलं पुस्तक आहे भगवद्गीतेचं, श्रीमद भगवद्गीता. आपल्याला ती मराठीतही अवेलेबल असते, हिंदीतही अवेलेबल आहे आणि संस्कृतमध्येही अवेलेबल आहे. सर्व ऊर्जेचा स्रोत हे पुस्तक सांगते. प्रत्येक परिस्थितीत शांत मनाने कर्म करायचं, कर्तव्य करत राहायचं, पण त्याचं फळ सोडून द्यायचं. यातून आपल्याला बॅलन्स, सरेंडर आणि पीस या गोष्टी शिकायला मिळतात. दुसरं पुस्तक आहे एखार्ट टॉलनी लिहिलेलं द पॉवर ऑफ नाऊ. हे पुस्तक आपल्याला शिकवतं प्रेझेंट मोमेंट इज पॉवर. भूतकाळात अडकून राहायचं नाही, भविष्यकाळाची चिंता करायची नाही, आत्तामध्ये जगायला शिकायचं. तेव्हाच तुमचं मन आणि ऊर्जा पूर्णपणे जागृत होते. हे आपल्या दुसऱ्या पुस्तकाने आपल्याला शिकवले. तिसरं पुस्तक आहे यू कॅन हील युअर लाईफ. लुईस हे यांचं हे पुस्तक आहे. इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही प्रती तुम्हाला मिळू शकतील. लुईस हे सांगतात की आपल्याला आपल्या विचारांमुळे आपलं शरीर आणि मन दोन्ही गोष्टी बदलत असतात. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स वापरले तर शरीरही बरं होत असतं. एकदम सेल्फ हिलिंग एनर्जी असलेलं हे पुस्तक आहे. जरूर सगळ्यांनी हे वाचा. चौथं पुस्तक आहे आत्मविश्वासाचे रहस्य. स्वामी विवेकानंद यांचं आहे. हे मराठीतही अवेलेबल आहे आणि हिंदीतही अवेलेबल आहे. विवेकानंद म्हणतात, तुमच्यात देव आहे, त्याला तुम्ही ओळखायला शिका. हे पुस्तक तुम्हाला इनर स्ट्रेंथ, क्लॅरिटी आणि सेल्फ बिलीफ शिकवत. पाचवं पुस्तक द सिक्रेट. माझं सगळ्यात आवडतं पुस्तक आहे. रोंडा ब्रायन यांनी लिहिलेलं. हिंदी, इंग्लिश आणि मराठी ह्या तिन्ही आवृत्त्या ह्याच्या प्रसिद्ध आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन वर आधारित हे पुस्तक आहे. तुमचे विचारच तुमची वास्तवता तयार करत असतात. जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर युनिव्हर्स तेच पॉझिटिव्ह विचार तुमच्याकडे अट्रॅक्ट करत असतो. हे पुस्तक तुमच्या माइंड फ्रिक्वेन्सीला अपलिफ्ट करत असतं. म्हणून हे पुस्तक वाचणं अत्यंत गरजेचं आहे. 6वं पुस्तक आहे मनाचे श्लोक. समर्थ रामदास स्वामी यांना आपल्या महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. हे अर्थातच हे संस्कृत आणि मराठीमध्ये अवेलेबल आहे. लहान पण अतिशय गहन पुस्तक आहे. प्रत्येक श्लोक म्हणजे एक एनर्जी मंत्र आहे जे मनाला स्थिरता आणि आत्मशांती देते. 7वं पुस्तक आहे ऑटोमिक हॅबिट्सचं. जेम्स क्लिअरचं आहे. हे फक्त इंग्लिशमध्येच अवेलेबल आहे. छोट्या छोट्या सवयींनी मोठे बदल कसे घडवायचे, पॉझिटिव्ह एनर्जी टिकवण्यासाठी कन्सिस्टंट कसं राहायचं आणि हे पुस्तक त्याचं सायन्स समजावून सांगत असतं. म्हणून हे पुस्तक वाचणं अत्यंत गरजेचं आहे. 8वं पुस्तक आहे जीवन बदलो विचार बदलो. शिव खेरांचं हे पुस्तक आहे. हे हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही आवृत्त्या ह्याच्या प्रसिद्ध आहेत. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. हे पुस्तक तुम्हाला ॲटिट्यूड बदलायला शिकवतं. पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे पॉझिटिव्ह ॲक्शन कशी घ्यायची हे तुम्हाला करायला शिकवतं. जरूर वाचा. 9वं पुस्तक आहे द अनथ्रेड सोल. मिशेल सिंगर यांचं इंग्लिश आवृत्तीतलं हे पुस्तक आहे. मनाचे आवाज शांत करायला शिकवणारं हे पुस्तक आहे. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की आपल्या विचारांपेक्षा आपण कितीतरी जास्ती आहोत. आपण प्युअर एनर्जी आहोत. किती छान गोष्ट आहे ना ही. तर नक्की वाचायला विसरू नका हेही पुस्तक. चला आता शेवटच्या पुस्तकाकडे वळूया. मनशांतीसाठी ध्यानयोग. स्वामी चिन्मयानंदा म्हणजेच ओशो यांचं हे मराठी आणि हिंदी आवृत्तीतलं हे पुस्तक प्रसिद्ध आहे. ध्यान म्हणजेच मनाला स्थिर ठेवणं. हे पुस्तक शिकवतं की एनर्जी कंट्रोल म्हणजेच पीस कंट्रोल कसा करायचा. जेव्हा मन शांत तेव्हा जीवन सुंदर असं शिकवण देणारं हे पुस्तक जरूर वाचा. ही 10च्या 10 पुस्तकं फक्त वाचनासाठी नाही तर ती आपल्यातली ऊर्जा जगवण्यासाठी आहेत. तुम्ही यापैकी एक जरी वाचायला सुरुवात केली ना तर तुमच्या विचारात आणि आयुष्यात नक्की बदल जाणवेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे काय
फक्त हसणं नाही, ती आहे तुमच्या मनातली शक्ती, जी तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत स्थिर ठेवत असते. मजा आली ना आजचा एपिसोड ऐकायला? आणि असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला ऐकायचे असतील तर ऑफकोर्स तुम्हाला सोलफुल कनेक्शन्स विथ गीताला सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.